मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे निकटवर्तीय आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते युवराज कदम यांनी आज काडा अध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला। या प्रसंगी जिल्हा पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर तसेच विधान परिषद सदस्य चंद्रराज हट्टीहोळी उपस्थित होते। कार्यभार स्वीकार समारंभ काडा कार्यालयात पार पडला, ज्यामध्ये विविध संघटनांनी युवराज कदम यांचा भव्य सत्कार केला। या कार्यक्रमाला कागवाडचे आमदार राजू कागे, जिल्हा हमी योजना अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष विनय नवलगट्टी तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते। नवीन अध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतल्यानंतर युवराज कदम यांनी काडाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। आज या जनतेने विश्वास ठेवून आणि आमच्या लीडर लोकांनी विश्वास ठेवून मला काडा चेअरमनशिप दिलेली आहे, त्याला योग्य न्याय मिळावा असं मी प्रयत्न करेन। आणि शेतकऱ्यांच्यासाठी जे शेतीमधले रोड आहेत त्याला प्राधान्यानं क्रमांक 2 शेतीमधल्या रोड करून शेतकऱ्यांना वाहतुकीची सोय करून देईन। त्याच्यामुळे म्हणजे शेतकऱ्यांना वाहतुकीला चांगलं होईल। नवीन काय प्लॅन म्हणजे आमच्या परीनं थोडं चेक डॅम तयार करायचं आमचा प्लॅन आहे। म्हणजे चेक डॅम जर तयार झाले तर शेतकऱ्यांना थोडं पाणी होऊन पुढच्या पिकाला उपयोग। मराठी भाषिकाचा एक काडा चेअरमन पहिल्यांदाच झालाय, त्याबद्दल तुम्ही मराठी भाषिकांच्या काय करताय? शेतकऱ्यांचे डोळे तुमच्याकडे लागलेले काय सांगा? शेतकऱ्यांच्या म्हणजे आर्थिक प्रगतीसाठी जे काय करता येईल म्हणजे ह्या सरकारकडून ते मी शेतकऱ्यांच्यासाठी करून देईन। आणि मुख्यतः आमच्या पश्चिम भागामध्ये पाऊस पडतोय, खरं पाणी वाहून जातंय, पाणी टिकत नाही जमिनीमध्ये। ते पाणी टिकवण्यासाठी म्हणून आम्ही नाल्यांना आणि नदीला होईल तेवढे बंधारे बांधून जास्तीत जास्त पाणी कसं साचेल त्याचा आम्ही प्रयत्न करतो। मराठी भाषिकांसाठी काय तुमचे विचार? भाषिकासाठी असं हे म्हणजे शेतकरी अनेक वर्षापासून जे होतं गुडा चेअरमन तुम्हाला मिळालाय आणि त्याच्याबद्दल उत्सुकता वाढलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय करता? शेतकरी आमच्या लीडर लोकांनी विश्वास ठेवून म्हणजे बुडामध्ये थोडं चांगलं काम केल्यामुळे मला इथे पण चांगलं काम करण्यासाठी त्यांनी हे केलं। अशा आणखीन अपडेटसाठी सबस्क्राईब करा व्हॉइस ऑफ फेनुग्रामला।